परिपूर्ण, छान, आनंदी असं आपण आपलं जीवन जगतोय का? तुम्हाला असं नाही वाटत का, की आपण आपला आनंद नेहमी पुढे ढकलत असतो? म्हणजे बघा, की आता समजा मला गाडी शिकायची आहे, तर मग आणखी एखाद दुसरं वर्ष जाऊ दे, मला बाळ होऊन जाऊ दे, मग मी गाडी शिकेन किंवा मग कोणीतरी मला गिफ्ट दिलं तरच मला आनंद होणार आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जर माझ्या कुटुंबातल्या लोकांनी किंवा माझ्या मित्र माझ्या जोडीदाराने माझ्यासाठी काहीतरी छान प्लॅन केला तरच माझा वाढदिवस छान जाणार आहे. किंवा मग माझं हे घर स्वतःचं नाहीये. जेव्हा माझं स्वतःचं घर होईल त्याच वेळेला मग मी घर सजवणार आहे. अशा कितीतरी आनंद देणाऱ्या गोष्टी असतात ज्या आपण उगाचच पुढे ढकलत असतो. आपलं आयुष्य आनंदी नसण्याचं कारण फक्त आणि फक्त आपणच असतो. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहताय, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, की असेच आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या छान-छान विषयावरती आपण चर्चा करत असतो. आपण सुंदर व्हिडिओज घेऊन येत असतो. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. दर आठवड्याच्या मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी दुपारी 12:15 वाजता आपल्या चॅनलवरती नवा व्हिडिओ येत असतो. सध्या आपल्याकडे काय आहे हे न बघता आपण स्वतःला ओलांडतो. आपण ही सगळी परिस्थिती ओलांडून पुढे कुठेतरी जातो. आपल्याच मनामध्ये एक जग निर्माण करतो आणि असा विचार करतो, की त्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी जाईन त्याच वेळेला मला आनंद मिळेल. बरोबर ना? असं होतंय ना तुमच्यासोबत? म्हणूनच हा व्हिडिओ करायचा ठरवलंय. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही ऐकलं असेल ना, की जीवन किती दीर्घकाळ तुम्ही जगताय याला महत्त्व नाहीये. तुम्ही कमी जरी आयुष्य जगला, तुमचा आयुष्याचा कालावधी कमी जरी असला, तरी त्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही भरभरून जगलेला आहात का? हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा बघा, एखादी व्यक्ती खूप दीर्घकाळ जगलेली असते आणि तरी देखील ती समाधानी नसते, आनंदी नसते. बऱ्याचदा आपण अशा लोकांना भेटतो, की जे लोक आपल्याला म्हणतात, की त्यांच्या आयुष्याच्या शेवटी-शेवटी ते असं म्हणतात, की हे करायचं होतं, राहून गेलं, ते करायचं होतं, राहून गेलं. त्यामुळं आपल्यावर अशी वेळ यायला नको. जे काही आपल्याला करायचं आहे, जे काही आपल्याला शिकायचं आहे, त्याची सुरुवात आपण लगेचच करूयात ना. जोपर्यंत आपल्याला असं वाटत राहणार आहे, की आत्ता ज्या मी परिस्थितीमध्ये आहे, ती परिस्थिती परिपूर्ण नाहीये आणि भविष्यात पुढे कधीतरी ती परिस्थिती परिपूर्ण होईल आणि त्याच वेळेला मला आनंद मिळणार आहे. तोपर्यंत आपण आयुष्यात कधीही समाधानी राहणार नाही. आता माझ्याकडे जे आहे ना, ते सगळं उत्तम आहे, ते सगळं परिपूर्ण आहे, ते सगळं छान आहे आणि त्यामध्ये मला आणखी काय करायचं आहे, याचा जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल, असा जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल, त्याच वेळेला समाधान आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे. मला मान्य आहे, की भविष्यासाठी आपण काही सेव्हिंग्ज केल्या पाहिजेत, काही योजना आखून ठेवल्या पाहिजेत, पण त्यामध्येच आपल्याला गुरफटून जायचं आहे का? नाही ना. आपल्याला आपलं आजचं रोजचं आयुष्य सुद्धा छान जगायचंच आहे की. आपण एकतर काय करतो, भूतकाळामध्ये अडकतो, नाहीतर मग भविष्यकाळाच्या गोष्टी, योजना आखत बसतो. पण आजचं काय? आज जे आपल्याकडे आहे त्याचं काय? ते कसं सुधारायचं? तिथं कसं वागायचं? याचा विचार कधी केलाय? आपण जेव्हा शाळेमध्ये असतो, तेव्हा आपण कॉलेज जीवनाबद्दल विचार करतो. त्याचं आपल्याला आकर्षण असतं. कॉलेज जीवनामध्ये आपल्याला करिअरचं आकर्षण असतं. करिअरमध्ये गेल्यानंतर मग आपण संसाराचे स्वप्न बघतो आणि मग ते आपल्याला आकर्षण होतं. प्रेमभंग होतो. संसारामध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, की ज्या आपण पुढं ढकलत असतो किंवा पुढची स्वप्न बघत असतो. पण शाळेत असताना शाळेतलं जीवन छान जगावं, कॉलेजमध्ये असताना फक्त आपलं लक्ष कॉलेजमध्येच असावं, तिथंच आपण भरभरून जगावं. तसं संसारामध्ये असताना फक्त आता काय आहे बाबा माझ्याकडे, हे मी भरभरून जगतीये का, याचा आपण विचार करायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, की मला नोकरी नाहीये, म्हणून मग माझी व्हॅल्यू नाहीये. मी पैसे कमावत नाही ना, म्हणून माझी व्हॅल्यू नाहीये. मला नोकरी लागली ना, मग माझं आयुष्य परिपूर्ण होणार, मग सगळेजण मला किंमत देणार. असं नसतं. असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. मला तुमच्या कमेंट्समधून तसं वाचायला मिळतं. पण तसं नाहीये. तुम्ही जोपर्यंत स्वतःची किंमत करणार नाही, तुम्ही जोपर्यंत तुमचं आयुष्य स्वतः भरभरून जगणार नाही, तोपर्यंत कोणीच आपल्याला किंमत नाही देणार. जोपर्यंत आपण किंमत देत नाही, जोपर्यंत आपण स्वतः एखादी गोष्ट करत नाही, तोपर्यंत समोरची व्यक्ती आपल्याला ग्रँटेडच घेणार ना. समोरच्या व्यक्तीला दिसू देत, की आपलं रुटीन हे असं आहे. आपण एवढ्याच वेळामध्ये स्वयंपाक करतो, आपण एवढ्या वेळामध्ये वाचन करतो. हा जो वेळ आहे, हा आपला योगासनांचा आहे, व्यायामाचा आहे. हा ठराविक जो वेळ आहे, तिथं आपण व्यक्त होतो, लिखाण करतो किंवा आपला एखादा छंद जोपासतो किंवा आपण गाणी ऐकतो.
प्रत्येक गोष्टीचा एक वेळ आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या रुटीनला व्हॅल्यू देणार नाहीये, आपल्याकडे असलेल्या वेळेला आपण जोपर्यंत किंमत देणार नाहीये, त्या वेळेचा आपण उपयोग करून घेणार नाहीये, तोपर्यंत कोणीच आपल्याला किंमत देणार नाहीये. इतकं सोपं आहे ते. आपला आजचा दिवस आहे ना, आजच्या दिवसभरामध्ये मला काय करायचं आहे? आजचा दिवस मला कसा आनंदी घालवायचा आहे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी आजच्या दिवसभरामध्ये करू शकते? ज्या मला केल्या पाहिजेत, कोणत्या वेळेमध्ये मला त्या केल्या पाहिजेत. असा जास्तीत जास्त आपल्याबद्दल, आपल्या वेळेबद्दल, आपल्या वेळेच्या नियोजनाबद्दल आपण कधी विचार करतो का? बघा लक्षात घ्या, सतत आपण एकतर तक्रारी करत असतो किंवा मान्य आहे घरातले लोक त्रास देतात, एकमेकांचा आपल्याला त्रास होतो, पण एकत्र आपण राहतोय म्हटल्यावर एकमेकांच्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला त्रास होणार. पण ते तिथल्या तिथे सोडून पुन्हा त्या झोनमधून आपण बाहेर येतो का? कोणीतरी मला विचारेल, कोणीतरी माझी चौकशी करेल, कोणीतरी माझी विचारपूस करेल, मगच मला छान वाटेल. अशी अपेक्षाच आपण जास्त करतो. त्यापेक्षा ती अपेक्षा नको करूयात. कशाला कोणी विचारायला हवं, की "तुझा आज दिवस कसा गेला बाई? तुला काय झालं बाई?" काही गरज नाहीये ना. आपणच आपल्याला विचारूयात, आपणच आपल्यासाठी छान-छान योजना आखूयात. जोपर्यंत आपल्याला असं वाटणार नाहीये ना, की आपलं आयुष्य काहीतरी वेगळं असायला पाहिजे, तोपर्यंत आपण वेगळं असं काहीच करणार नाहीये. आपण हे स्वीकारलंय, की माझं आयुष्य आहे ना, हे असंच असणार आहे. हे जे रडगाणं आहे ना, हे असंच चालू राहणार आहे. मग करायचं मैत्रिणीला फोन, करायचा कोणाला तरी फोन आणि मग आपल्या सतत तक्रारी सांगत बसायच्या. माझं लग्न होऊ दे, न होऊ दे. मला मुलं होऊ देत, न होऊ देत. माझ्या घरामध्ये एक तर 10 व्यक्ती असू देत किंवा एकच व्यक्ती असू दे किंवा मी एकटी असू दे. काहीही फरक नाही पडत या गोष्टींचा. जर आपलं एक ध्येय वेगळं आपलं स्वतःचं एक ध्येय असेल ना, तर मग आपल्यासोबत काय होतंय किंवा नाही होत, कोण आपल्याला काय म्हणतंय किंवा नाही म्हणत, याकडे आपलं लक्षच नाही जात. सगळं वेगळं आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंय. मला निरोगी राहायचंय, मला छान सुटसुटीत शिस्तबद्ध आयुष्य जगायचं आहे. सुरुवातीला हे एकच ध्येय बाळगा, की मला आनंद घेणारं, मला स्वतःचा आनंद स्वतः घेत आयुष्य जगायचं आहे. मला निरोगी आयुष्य जगायचं आहे. मग त्यासाठी मला काय करावं लागेल? तर एकतर मला व्यक्त व्हावं लागेल. माझ्या मनामध्ये जे काही साठलेलं आहे ते मला कुठेतरी बाहेर काढावं लागेल. मग ते कोणाला तरी जाऊन सांगायचं का? नाही सांगायचं. ते व्यक्त करायचं, आपल्या छंदांमधून व्यक्त करायचं. आपलं व्यक्त होण्याचं माध्यम कोणतं आहे? ते शोधून काढायचं आणि तिथं जास्त वेळ द्यायचा. आपल्यामधली जी नकारात्मक ऊर्जा आहे, जे काही आपण आजूबाजूला अनुभव घेतो, नकारात्मक अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतात. मग ते जे अनुभव आहेत, त्या अनुभवांमधून आलेली जी नकारात्मकता आहे, ती कुठेतरी बाहेर काढली पाहिजे ना. भरपूर जास्त फास्ट वॉकिंग केलं कीच मला बरं वाटतं. मला जास्तीत जास्त वॉकिंग हाच एक्सरसाइज आवडतो. मी जितकी जास्त चालते, तितकं जास्त मला हलकं, रिलॅक्स आणि छान वाटायला लागतं. असं आहे का, की मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतेय म्हणजे माझ्या आयुष्यात काही दुःख नाहीये, मला कोणी काही म्हणत नसेल का? मला कोणी काहीतरी टोचून बोलत नसेल का? प्रत्येकाला हे या गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण जोपर्यंत आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचंय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण पुढे नाहीच जाऊ शकणार. आपल्याला स्टक नाही व्हायचंय. ही जी परिस्थिती आहे इथं बाबा माझ्या मुलांनी माझी चौकशी नाही केली, माझ्या नवऱ्याने माझी चौकशी नाही केली, म्हणून मग माझं आयुष्य थांबलं का? म्हणून मग माझा आनंद थांबला का? नाही ना. मी छान वॉक करून आले, मग मला छान वाटलं, माझा आनंद मी मिळवला किंवा मी छान सूर्यनमस्कार घातले, मला छान फ्रेश वाटलं. हे करावं लागतं. आपण हे करतच नाही आहोत. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं, की बाहेर जेवायला गेलं कीच आपल्याला आनंद मिळेल. एखादा सिनेमा बघायला गेला, आपल्याला आपल्या नवऱ्याने सिनेमा दाखवायला नेलं किंवा आपल्याला आपल्या आई-वडिलांनी कुठेतरी लांब फिरायला घेऊन गेले, तरच आपल्याला बरं वाटणार आहे. नवीन खरेदी केली तरच आपल्याला बरं वाटणार आहे. कदाचित वाटेलही, पण ते तेवढ्या वेळापुरतं असतं ना. पर्मनंटली आपल्याला जर बरं वाटून घ्यायचं असेल, तर आपल्याला आपल्या रुटीनमध्ये काही बदल घडवून आणावेच लागतील. बरोबर. आपल्याला कृतज्ञता लिहायची सवय लावून घ्यायला पाहिजे. आपल्याला सतत ग्रेटफुल राहायची सवय लावून घेतली पाहिजे. आपल्याला व्यायामाची सवय लावून घेतली पाहिजे. जितका जास्त आपण व्यायाम करणार आहोत, जितकं जास्त वॉकिंग आपण करणार आहोत, तितकी जास्त विचारांमध्ये क्लॅरिटी आपल्याला मिळणार आहे. आपल्याला मॅनिफेस्ट गोष्टी करायला शिकल्या पाहिजेत. आपल्याला आपल्या स्वतःबद्दल छान-छान व्हायब्रेशन्स क्रिएट करायला आल्या पाहिजेत. काय-काय लागतं बाबा, आज मला कसं तरी होतंय, आज मला एकटं वाटतंय, मग उठा ना, छान घराची स्वच्छता करा. शरीर हलवा, घरातलं जे गोष्टी आहेत, ज्या वस्तू आहेत त्या इकडे-तिकडे करा. त्यामुळे व्हायब्रेशन्स बदलतील. साफ करा.
किंवा मग मैत्रिणीला फोन केला आणि मग आपलं सगळं रडगाणं सांगत बसलो, मग आपल्याला बरं वाटणार आहे असं नाही होणार. किती जण का आपलं सतत ऐकून घेतील ना? आणि सतत आपल्याला दुसऱ्यांना आपल्याबद्दल वाईटच का सांगायचंय? आपण आपल्याबद्दल चांगलं नाही सांगू शकत? अगं आज ना मला खूप कसं तरी होत होतं, खूप एकटं वाटत होतं म्हणून मग मी मस्त गाणी लावली आणि छान घरातल्या सगळ्या वस्तूंची अदलाबदल केली, मस्त साफ केली आणि मग मला छान वाटायला लागलं. किंवा मग एखादा विषय घ्या, त्याच्यावर काहीतरी लिहा. तुमच्या जीवनामधले अनुभव लिहून काढा. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, पण आपण त्या करत नाही आहोत. स्वतःबद्दल छान बोला, मला किती छान वाटतंय, मी किती छान वातावरणामध्ये वाढतीये, माझ्या आजूबाजूला किती सगळं छान आहे, मी किती छान साफ केलेली आहे किंवा मी किती छान लिखाण केलं किंवा मग आजचा दिवस मी किती छान घालवला, मी आज मस्त व्यायाम केला, असं आपण कधी म्हणतो का? आपण कधी स्वतःचं कौतुक करतो का? किंवा स्वतःचं कौतुक करावं असं आपण वागतोय का? आपण सतत रडगाणच गात बसलोय, की हे आहे म्हणून तसं झालं, ते आहे म्हणून असं झालं. नको ना, थांबूयात ना हे सगळं. किती छान आणि सुंदर आणि आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या आपण स्वतः करू शकतो. जावा ना, बाल्कनीमध्ये बसा, छान झाडं लावा, झाडांच्या सानिध्यात जाऊन बसा, तिथे बसून छान गाणी ऐका, कविता ऐका, झाडांशी गप्पा मारा. खूप छान वाटतं या गोष्टी केल्यानंतर. कारण जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा झाडं आपल्याला जज नाही करत. आपलं गुपित त्यांच्या जवळच राहतं. ते कोणाला सांगतही नाहीत. या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्या छोट्या-छोट्या अगदी पाण्याच्या घोटाचा सुद्धा आस्वाद घ्या. म्हणजे ते सुद्धा फील करा. आपण गडगड पाणी पितो, असं नाही. शांत छान बसा. एक-एक घोट सिप करा. चहाचा एक-एक घोट असेल, जेवणाचा एक-एक घास असेल, हे सगळं किती छान आणि अनुभवणारं आहे. हे अनुभवायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रेझेंटमध्ये पाणी पितोय तर फक्त पाणी प्या. मग छान अफर्मेशन्स म्हणा स्वतःसाठी आणि मग ते पाणी प्या. पाणी पिताना सुद्धा एक-एक घोटाचा अनुभव घ्या. या गोष्टी खूप जास्त आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येतात. आपलं जे जीवन आहे ते पलटवून टाकण्यामध्ये मदत करतात. आज मी उठलीये. उठल्या-उठल्या काय म्हणतेय बाबा मी स्वतःला, स्वतःकडे बघून मी हसले का? आज मी उठले आणि मग मी छान आरशात बघून हसले. मग त्याच्यानंतर काय, की मला आज दिवसभरामध्ये काय करायचं आहे, याच्याबद्दल मला उत्साही वाटतंय. हां, काल असं झालं होतं, परवा तसं झालं होतं, काल ते माझ्याशी भांडलेत, मग आज ते माझ्याशी जर नाही बोलले, तर मग मला छान वाटणारच नाही. तेच आपण धरून बसतो. सोडून द्या ना. उठा, छान आरशात बघा, तुम्ही किती छान दिसताय, तुम्ही किती फ्रेश दिसताय. तुमची कामं आवरा, एखादा छान कोपरा करा, त्या कोपऱ्यामध्ये जाऊन मस्त प्राणायाम करा, छान गाणी ऐका. सकाळी उठल्या-उठल्या घरामध्ये मस्त प्रार्थना, गाणी लावून ठेवा. ते म्हणा त्याच्यासोबत. आपल्याला दिवसभरामध्ये काय करायचं आहे, आपण एका वेळेला लाखो गोष्टी शिकू शकतो. 100% आपण सतत व्यस्त जोपर्यंत आपण राहत नाही, सतत आपण नवनवीन गोष्टी शिकत नाही, तोपर्यंत आपल्याला छान वाटणारच नाही. विणकाम शिका, पेंटिंग शिका, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. मस्त एखाद दिवशी उठून स्वतःचं फेशियल करा, स्क्रबिंग करा, छान केसांची काळजी घ्या. किती गोष्टी आहेत करण्यासारख्या आनंदी राहण्यासाठी. का नाही आपण त्या करत आहोत? कोणाची वाट बघताय? सोडून द्या ना, सगळ्यांना सोडून द्या. आपलं रोजचं काम आहे ते करा आणि उरलेल्या वेळामध्ये किरकिर करत बसण्यापेक्षा काहीतरी वेगळं शिका. ज्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटतंय, ज्या गोष्टींबद्दल जाणून घ्यावंसं वाटतंय, त्यामध्ये स्वतःला गुंतवून टाकायचं आणि फक्त तेच करत राहायचं. आपल्याला नाही आवडणार. थोडे दिवस आपल्याला शिस्तबद्ध राहण्यासाठी त्रास होईल किंवा मग व्यायाम करायला आपल्याला नाही आवडणार. अरे बापरे! ते आणि कधी करू? असं आपल्या मनात येईल. तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वेळा ठरवता बरं, की मला चालायला जायचंय, मला वजन कमी करायचंय. मुळात वजन कमी करायचंय म्हणून चालायला जायचंय, मला व्यायाम करायचा असं ठरवूच नका ना. मला त्यामधून आनंद मिळणार आहे आणि म्हणून मी ते करणार आहे. असा जर विचार केला तर आपणच स्वतःला हील करू शकतो. जोपर्यंत आपण स्वतःवर काम करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत आजूबाजूला जे घडतंय ना, त्यातून आपल्याला जे दुःख होतंय ना, त्या दुःखातून आपण बाहेर नाही पडणार आहोत. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या मी माझ्या रुटीनमध्ये आणल्या पाहिजेत? अशी कोणती लोकं आहेत, ज्यांच्यासोबत मी जास्तीत जास्त बोललं पाहिजे, त्यांच्या सानिध्यामध्ये मी गेलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडून मला काही ना काहीतरी शिकायला मिळेल. त्याचा शोध घ्या. अशी कोणती लोकं आहेत, की ज्यांच्याकडून मला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स येतायत, त्यांच्यापासून मला दूर झालं पाहिजे. थोडंसं अंतर वाढवलं पाहिजे, त्याचा शोध घ्या. स्वतःवर, स्वतःच्या दिनचर्येवर जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो, त्याच वेळेला आपण वर्तमानात जगण्यासाठी स्वतःला तयार करत असतो. आणि म्हणूनच
फार काही करायचं नाहीये. फक्त जे आपण करतोय, आत्ता जे आपण करतोय त्यामध्ये आपल्याला कसं आनंदी राहायचं. आता मी कपडे धुतीये, मग मला काय करायचं आहे? मला त्या मला ते पाणी जे आहे, त्या पाण्याला मी जेव्हा स्पर्श करते, त्यावेळेला मला छान वाटलं पाहिजे. छान मला गाणी लावायची आहेत आणि मग ते कपडे धुवायचे आहेत. किंवा मग भांडी घासायची आहेत. मग भांडी घासताना काय बाबा, एखादा पॉडकास्ट मी लावला, मग तो ऐकत-ऐकत मला छान वाटणार आहे. मग हळू ते जे भांडी घासायचं काम आहे, ते सुद्धा मला आवडायला लागेल. मला व्यायाम करायला नाही आवडत, पण मला करावं लागणार आहे, कारण त्यातून मला फायदा होणार आहे. मग मी सतत पहिले 30 दिवस रोज स्वतःला पुश करून ती गोष्ट करणार, व्यायाम करणार. मग मी गाणी ऐकत व्यायाम करणार. मी स्वतःबद्दल छान-छान गोष्टी इमॅजिन करत व्यायाम करणार. मग त्यातून मला छान वाटेल. आणि मग हळू त्याचे फायदे आपल्याला कळायला लागले ना, की आपोआपच आपल्याला त्या सगळ्या गोष्टी छान वाटायला लागतात. आपल्यालाच आपलं रोजचं आयुष्य छान वाटायला लागतं. जोपर्यंत आपण वर्तमान काळामध्ये जगत नाही, त्यासाठी प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपण परिपूर्ण आनंदी आयुष्य जगणार नाही आहोत. हे लक्षात घेऊयात आणि तसं वागायला सुरुवात करूयात. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. लवकरच भेटते अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.